आणि आता कार्यक्रमामध्ये पुढे जात असताना आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी एक टॉक शो सादर होणार आहे. आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे सेजलला ऐकण्याची. तर एक टॉक शो मार्फत आपण ऐकणार आहोत. तर कथक डांसर असलेला, पर लाइफ में उन्होंने बहुत से किरदार निभाए हैं और आज वो यहाँ पे एज एन इंटरव्यूअर का एक किरदार निभा रहे हैं. जोरदार तालियों के साथ हम स्वागत करते हैं हमारे सामने अ ब्यूटीफुल गॉर्जियस प्राध्यापक योगिनी देशमुख मैडम. और इसी के साथ हम सबकी लाडली सेजल राठी. मैं सेजल राठी को स्टेज पर इनवाइट करती हूँ और मैं योगिनी मैम के हाथों में आगे के ये पूरे जो पल है वो मैं योगिनी मैम के हाथों में समर्पित करना चाहती हूँ. थैंक यू सो मच. एक्चुअली आप जितनी बखूबी से ये किरदार निभा रही है, तो एक बार मीनाक्षी जी के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए. तो थैंक यू नहीं है एक्चुअली सबके साथ कनेक्ट हो पाना, और मैं कोशिश करूँगी आज कि सेजल से जो भी बातचीत करेंगे हम, वो तो मैं भी उससे कई सारी बातें जानने में बहुत एक्साइटेड हूँ. और आई एम डैम श्योर कि ये सब लोग भी जो तुम आज कहोगी या फिर अपने एक्सपीरियंसेस शेयर करोगी, उसके बारे में एक्साइटेड होंगे. आप एक्साइटेड हैं? अरे इतनी सी आवाज़ आ गई यार. फिर बिल्कुल सभी एक्साइटेड हैं, तो इनको बिठा देते हैं आराम से. बिल्कुल यहाँ पे गप्पे लड़ने वाले हैं अभी. सो एक बार हाथ ऊपर करके जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों. थैंक यू. इंटरव्यू शुरू करने से पहले एक छोटी सी लेकिन बहुत अहम चीज़ है जो मैं आप सभी से करना चाहती हूँ कि आपके फ़ोन्स आप साइलेंट या फिर स्विच ऑफ करेंगे पहले तो, क्योंकि ज़्यादा आपसे बहुत बातें करनी है. सेजल, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस. थैंक यू. वाह, आपकी आवाज़ सुनने में तो मैं बहुत एक्साइटेड हूँ. तो पहला सवाल, शायद कभी भी हम किसी के घर पे जाते या फिर उनसे मिलते, तो पहला सवाल तो यही करते कि आप कैसे हो, कैसा फील कर रहे हो. तो यही आपसे सवाल है कि आपके टीचर्स, आपके पेरेंट्स हैं यहाँ पे सामने, और जो लोग तुम्हारे अब तक जर्नी में साथ थे, साथ नहीं भी थे, जो तुम जानते हैं नहीं भी जानते हैं, वो सारे लोग यहाँ पे आज हैं और तुम्हारी तरफ बड़ी प्राउड फीलिंग से देख रहे हैं, बहुत प्राउड फील कर रहे हैं. तो आपको अभी आज इस समय कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. एक्चुअली मुझे कहना है कि बच्चों को पढ़ाई किसी भी वजह से करनी हो या ना करनी हो, अपने मम्मी पापा की आंखों में जो प्राइड अभी दिख रहा है उसके लिए तो ज़रूर करनी चाहिए. ये यानी कितने भी करोड़ों रुपए से ज़्यादा मूल्यवान है. मैं देख रही हूँ कि घर में जान पहचान के ही छोड़ो, दूर दूर से यानी देखते ही अरे हाँ ये अपनी रिश्तेदारी में यहाँ से आते हैं और कॉल कर रहे हैं. सो बहुत ऐसे प्राउड फील हो रहा है सभी टीचर से मिलने पर, उनके आशीर्वाद लेने पर. ऐसे उन्हें भी ऐसे प्राउड अपने बारे में ऐसे बहुत अच्छे से बात करते वक्त बहुत अच्छा लगता है. और छोटा सा सवाल है कि अभी इस समय आप वो कौन सा यादों का एल्बम निकाल के देखना चाहती हो, और तुम्हारी कॉन्फिडेंट वाली ये हंसी के पीछे वो कौन से लोग हैं जिनका तुम नाम लेना चाहती हो? आज यानी ये यादों की गलियाँ तो बहुत लंबी है, मगर यानी मुझे अभी तक 8th स्टैंडर्ड्स का वो पहला दिन याद आ रहा है. मुझे अपने स्कूल का पहला दिन याद आ रहा है. और एक्चुअली मैं स्कूल में जाने तक रोती थी और लास्ट में स्कूल छोड़ते वक्त भी रोई. सो ये दोनों बातें याद आ रही है. 8th स्टैंडर्ड का पहला दिन हो या 11th 12th का पहला दिन हो, सभी टीचर्स में से जिम में पहली बार मिली थी, वो सारी बातें याद आ रही है. इस सक्सेस के पीछे मेरे मम्मी पापा, मेरी बहन और मेरे यानी पूरा परिवार यानी काका काकी से लेके दादा दादी, सबका बहुत बड़ा हाथ है. टीचर्स, बोबडे सर, इन सब का हाथ तो बहुत ही बड़ा है. यानी हर एक बार मेरे डाउट क्लियरेंस हो, मोटिवेशन हो, जब भी मैं लो फील कर रही हूँ, इन सब ने मेरा बहुत साथ दिया है और इसी के कारण आज मैं यहाँ पर हूँ. क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए. तो अगला सवाल ये है कि तुमने क्या डिसाइड किया था, पहले डेस्टिनी या फिर पहले ऑप्शंस देखे थे कि मैं क्या क्या कर सकती हूँ, तो इस बारे में क्या कहोगी? एक्चुअली मेरा डॉक्टर बनना पहले से डिसाइडेड था. उसके बाद देखा कि डॉक्टर कैसे बना जाता है, यानी नीट एग्ज़ाम देनी पड़ती, ये सब बाद में था, मगर पहले डॉक्टर बनना ये पहले डिसाइडेड हुआ. क्योंकि यानी एक थोड़ा सा एक फैमिली का भी ये था कि यानी मम्मी के साइड में बहुत डॉक्टर है, तो फिर अब मुझे भी एक डॉक्टर बनना है. और
साथ ही मैं पहले से कुछ सोशल सर्विसेज में जाना चाहती थी। फिर मुझे लगा कि डॉक्टर एक ऐसी फील्ड है जो सोशल सर्विस भी देगी, रिस्पेक्ट भी देगी और एक्चुअली जो भी मुझे चाहिए वो सब मिलेगा मुझे मेडिकल फील्ड में। सो पहले डॉक्टर बनना डिसाइड हुआ और फिर मैंने ये देखा रूट कैसा है। क्या बात है। तो ये जो मैंने सुना था वो सही है, क्योंकि मैंने सुना था कि सक्सेसफुल पर्सन ना पहले डेस्टिनी देखता है, वो डिसाइड करता है और फिर अपना पाथ डिसाइड करता है। सो हैट्स ऑफ टू यू। एंड ये तो सही रास्ता था कि पहले डिसाइड करना है डेस्टिनी को और फिर उस रास्ते से जाना है। ओके, सो अगले सवाल पे जाते हैं कि आगे क्या। ये तो तुमने हर बार अपने मन को या फिर खुद को बहुत बार पूछा होगा कि आगे क्या, आगे क्या। तो अभी भी मतलब डिसाइडेड है? क्योंकि ना मुझे लगता है आई थिंक डिसाइडेड होगा सब कुछ, क्योंकि तुम्हारी जो स्ट्रेटजीज अब तक की हैं पढ़ाई से लेकर वो तो रिजल्ट के बाद तो सामने आ ही गई है कि कितनी अच्छी स्ट्रेटजीज थी। तो अभी आगे क्या सोचा है, जिस मकाम पर अभी हो उससे आगे क्या देखती हो? डिसाइड तो किया है मगर एग्जीक्यूट करने के बाद सब देख लेंगे। क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए। इसकी स्ट्रेटेजी ऑलरेडी डिसाइडेड है। बस कभी कभी ऐसा होता है ना कि कुछ चीज़ें हम बताते हैं और कुछ चीज़ें नहीं बताते हैं उस तरह से। तो ऑल द बेस्ट फॉर दैट एंड आई एम डैम श्योर कि तुमने वो जो भी स्ट्रेटेजीज बनाई हैं आगे की अपनी जर्नी के लिए वो एकदम बेहतरीन होगी। थैंक यू। यस। सो तुम्हारे कॉन्फिडेंस लेवल को तो सल्यूट है यार। मतलब क्योंकि ये कोई छोटा मोटा कंपटीशन नहीं था नीट। और मतलब जब तुम एग्ज़ाम दे रही हो तब तुम्हारी क्लासरूम में जितने बच्चे हैं उससे भी आगे तुम्हें सोचना है कि नेशनल लेवल पे कंपटीशन है और वो सारी बच्चों के आगे या फिर उनसे कुछ अलग होके तुम्हें कुछ पढ़ना है या फिर तुम्हारा प्लान करना है। तो ये कॉन्फिडेंस लाया कहाँ से तुमने? सक्सेस एक तो कॉन्फिडेंस देता ही है, क्योंकि 100% जब रिज़ल्ट आया था 10th का तब एक कॉन्फिडेंस बहुत ज़्यादा बूस्ट हुआ था, क्योंकि अभी तक मेरी जो कंपटीशन थी वो बस स्कूल लेवल की थी। सो मुझे लगता था स्कूल लेवल में फ़र्स्ट आना तो कोई बड़ी बात है नहीं, लेकिन जब 10th में जब बहुत बड़ा सक्सेस मिला तब कॉन्फिडेंस बहुत बूस्ट हुआ था। और साथ ही मुझसे ज़्यादा कॉन्फिडेंस मेरे ऊपर मेरे मम्मी पापा और टीचर्स को था। स्पेशली यहाँ पे मैं बोबडे सर को कहना चाहती हूँ, क्योंकि मैं आने जाती थी बोबडे सर के पास। मेरा जो बस यही गोल था पहले कि जीएमसी मिल जाए, मगर बोबडे सर का कहना था अरे जीएमसी का नहीं सोचना, हमें एआईआर में आने का सोचना है और तुम में वो काबिलियत है। सो सारे टीचर्स, बोबडे सर, पेरेंट्स, इन सबको मुझसे ज़्यादा विश्वास था और ये देख के मेरा खुद का सेल्फ कॉन्फिडेंस भी बूस्ट होता था। सर है यहाँ पे? यस, एक बार प्लीज़ खड़े हो जाइए सर, क्योंकि ना ये कुछ सिंपल सी बात नहीं है इतना कॉन्फिडेंस लेके आना और वो कॉन्फिडेंस जैसा है वो बनाए रखना। तो हैट्स ऑफ टू यू ऑल्सो। क्या बात है। और मतलब मैंने ये भी सुना है कि मतलब एक बुक पढ़ा है मैंने रॉबिन शर्मा जी का, जिसमें उन्होंने कहा है कि कुछ चीज़ें ना बहुत सिंपल सी होती है लेकिन वो ग्रेट पैशन एंड ग्रेट लव के साथ की जाती है तब वो ग्रेट बनती है। क्या तो तुमने ऐसी कौन सी सिंपल चीज़ें हैं जो चार्टे कोचिंग क्लासेस के साथ की, ग्रेट पैशन एंड ग्रेट लव के साथ? एक्चुअली अगर हम देखें कि नीट की प्रिपरेशन कैसे करनी है तो वो चीज़ें तो बहुत सिंपल है। क्वेश्चन प्रैक्टिस करनी है, कंसेप्ट्स को विजुअलाइज करना है, लेकिन यानी लाइक मुझे बायो के एग्जांपल्स लर्न करने में पहले दिक्कत होती थी। सो मैंने एक आइडिया सोची कि क्यों ना हम उसके कैरेक्टरिस्टिक्स देखें, उसके बाद उसका फ़ोटो देखें, तो फिर विजुअल तरीके से अगर हम देखेंगे तो फिर वो इजीली लर्न होगा और इससे मुझे बहुत फ़ायदा भी मिला। वैसे ही जब हम फिज़िक्स के क्वेश्चन सॉल्व करते हैं सो फिर मैं पहले हर एक क्वेश्चन की डायग्राम बना लेती थी, यानी जो भी क्वेश्चन पढ़ते वक्त ध्यान में आ रहा है उसे लिख के डालो या उसकी एक डायग्राम बना लो। सो विजुअलाइज करने से वो कंसेप्ट हमें अच्छे से समझ भी आती है, उस क्वेश्चन में करना क्या है ये भी अच्छे से समझ में आता है। सो बातें तो बहुत सिंपल है, हम रिवाइज तो करते ही है मगर रिवीजन की एक स्ट्रैटेजी बनानी चाहिए कि अभी अच्छा ये चैप्टर हो गया तो फिर मुझे इसे कुछ 15-20 दिनों बाद वापस रिवाइज करना है, तो फिर एक रिवीजन स्ट्रैटेजी बनाई हुई होगी या फिर एक छोटा सा टाइम टेबल, यानी मुझे इस महीने तक कितने चैप्टर्स कवर कर लेना है। तो फिर बातें तो छोटी है मगर
अच्छे से की जाए तो फिर बहुत फ़ायदा भी होगा इससे। राइट राइट राइट, क्या बात है, वेल सेड। और ये मेहनत करते समय ना किसी भी एक चीज़ पर पूरा पूरा भरोसा रखना, 100% भरोसा रखना, इसमें तुम कितना मानती हो? क्योंकि तुम्हारा 10th का रिजल्ट क्या था, क्या परसेंट, कितने परसेंट थे तुम्हें? 100%। या राइट, सो यू गॉट 100%। एंड उसके बाद जब हम मतलब क्या बोलते हैं, मराठीमध्ये मला जो शब्द आठवतो तो मी वापरते, कारण की हिंदीत मला आत्ता सध्या तरी त्या शब्दाचं कुठलं ट्रान्सलेशन सापडत नाही. बाजारीकरण झालेलं असताना क्लासेसचं किंवा बाकी सगळीकडे एवढी कॉम्पिटिशन असताना बऱ्याच क्लासेसने तुला असं म्हटलं असणार की आम्ही तुला फ्री ऑफ कॉस्ट शिकवू किंवा तुला स्कॉलरशिप देऊ आणि तू आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घे किंवा काय. पण तेव्हा एका कुठल्या तरी स्ट्रॅटेजीवर, एका कुठल्या तरी प्लॅनवर आणि चार्टी कोचिंग क्लासेसवर स्पेशली एवढा विश्वास ठेवून त्यांच्यासोबत राहणं आणि तिकडेच ॲडमिशन घेणं किंवा त्यांच्यासोबतच काम करणं, त्यांच्या वर्किंगवर विश्वास ठेवणं कितपत तू मानत आली आहेस आत्तापर्यंत? हो, ॲक्च्युली 10th नंतर 11th-12thमध्ये हा खूप मोठा एक डायलेमा होता की आता कोणता कोचिंग क्लासेस जॉईन करायला पाहिजे. कारण पुढे एक तर नॅशनल इन्स्टिट्यूट्स होते आणि आतापर्यंत जिथे शिकले तो चाहते. पण एक चाहतेवर एक विश्वास होता, कारण मी बघितलं आहे 8वी 9वी 10वीमध्ये प्रत्येक मुलाला कसं सपोर्ट करण्यात आलं आहे. त्याचसोबत कोणताही डाऊट असेल तरी बोबडे सर किंवा सर्व टीचर्स कधीही अवेलेबल होते. सो मला वाटलं की हा जो कॉन्फिडन्स बूस्ट करणारी ही जी सिस्टीम आहे, त्याचसोबत मदत करणारे जे टीचर्स आहेत, स्टाफ आहे, तो मला अजून कुठेही नाही भेटणार. आणि ॲक्च्युली आय एम फॅमिलियर विथ द ॲटमॉस्फिअर देअर, तर मी दुसरीकडे का जाऊ. सो आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स होता. बरोबर, क्या बात. एकदा हिने जो विश्वास ठेवला आणि तो जो सार्थ झाला त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला म्हणजे इतकं पूर्ण असं पॅटर्न माहिती नाही आहे संपूर्ण पेपरचं कसं असतं, पण एवढं माहिती आहे बेसिक की 200 क्वेश्चन्स असतात पेपरमध्ये आणि त्यातले काही प्रश्न चुकलेत, ठीक आहे. पण त्या एररविषयी काय म्हणशील? म्हणजे मिस्टेक्स नाही म्हणणार आपण त्याला ॲक्च्युली, कारण की मिस्टेक्स ज्या असतात ना त्या 100% चेंज केल्या जाऊ शकतात, पण एरर फक्त मिनिमाइज केल्या जाऊ शकतात. सो त्या एरर्सविषयी काय म्हणशील? काय तुला वाटतं आत्ता या क्षणाला? ॲक्च्युली हा जो नीटचा पेपर होता, यात असा एकही प्रश्न होता जो कधी बघितला नाही आहे. ॲक्च्युली ज्या मिस्टेक झालेल्या, एक फिजिक्समध्ये माझ्याने कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली, ती आतापर्यंत मी खूप रिग्रेट करते. सो म्हणजे 3 आणि 30, सो एक 0चा फरक पडला कॅल्क्युलेशनमध्ये. आणि एक दुसरा क्वेश्चन होता जो खरं ट्रिकी होता. त्याच्यामध्ये म्हणजे कोणाला जर आता मुलं बसले असतील तर त्यांना माहिती असेल, इलेक्ट्रॉनचा वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर या दोघांना क्वेश्चनमध्ये डिस्क्राईब केलं होतं. पण मला हे नाही कळालं की त्या क्वेश्चनमध्ये वेव्ह नेचरला कन्सिडर करायचं आहे. मी पार्टिकल नेचरला कन्सिडर केलं. सो हा एक प्रश्न होता. बायोलॉजीमध्ये खरं तर त्या क्षणी आपण काय विचार करतो आपल्याला माहिती नसतं. ॲक्च्युली मी आधी करेक्ट आन्सर मार्क केलं. त्याच्यानंतर माझ्याकडे टाईम उरलेला, सो त्याच्यामध्ये मी एका वर्डवर थोडं जास्त स्ट्रेस केला. ओके, त्याने असं दिलं तर एवढा सोपा प्रश्न तर नसेल, काय ते ट्रिक केलं असेल त्यांनी, म्हणून मी पुन्हा विचार केला आणि मग तेव्हा मी रॉंग आन्सर मार्क केला. आणि केमिस्ट्रीमध्ये तो पण तसाच ट्रिकी होता. म्हणजे फॉस्फरसचा ॲसिड नसून ते फॉस्फरस ॲसिड त्या ॲसिडचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना फॉस्फरसचा ॲसिड हा फॉस्फरिक ॲसिड आहे हा तिथे एक्सपेक्टेड होता. सर, मी आता जर मुलं बसली असते तर त्यांना हे सांगते की तुम्ही क्वेश्चन रीड करताना तुम्हाला जो एक्झामिनर आहे त्याची मेंटॅलिटी खरं काय आहे ही समजून घ्यायला हवी. आणि कॅल्क्युलेशन मिस्टेक्स तर अवॉइडच करायला हवे. ॲक्च्युली कॅल्क्युलेशन मिस्टेकच्या भीतीने मी फिजिक्सच्या सेक्शन बीमधले 15चे 15 सॉल्व केलेले आहे. कारण मला भीती होती की कॅल्क्युलेशन मिस्टेक जर झाली असेल आपली तर आपण कवरअप करून टाकू. आणि आता बघितलं तर ते 15चे 15 बरोबर होते, पण सेक्शन एमधले 2 चुकलेले. सो मी हे सांगेल की एरर मिनिमाइज करायला तुम्ही एका गोष्टीवर दोनदा विचार करा. पण मी बायोलॉजीमध्ये जो दोनदा विचार केला तो माझा चुकला. पहिल्या गोमध्ये जो करेक्ट आन्सर होता तोच करायला हवा होता. पण एक्झामिनरची मेंटॅलिटी काय आहे तो तुम्हाला ट्रिक करण्याची पूर्ण कोशिश करेल की ते मुलं ट्रिक होतील. सो तुम्ही सावध राहा. सोपं आहे तसं. ॲक्च्युली एक्झामिनरची मेंटॅलिटी काय असेल हे जेव्हा म्हणजे तो काय म्हणतात त्याला, तो जेव्हा तुम्ही पेपर लिहिता किंवा तो विचार करताय तुम्ही काय आन्सर असायला पाहिजे,
तर इतका पुढचा विचार करून पेपर सोडवला होता चक्क खरंच. तर विचार करावा लागतो ॲक्च्युली, कारण मी मॉक टेस्ट दिलेल्या, ओके. लाईक नियरली 90+ मॉक टेस्ट दिलेल्या. तर त्याच्यामध्ये मला हे कळालेलं की आपण जो विचार करतो त्या क्षणी आणि एक्झामिनरला जो विचारायचा आहे तो वेगळा असू शकतो. एक्झामिनरची मेंटॅलिटी आपल्याला कळायला हवी, ओके तो कोणत्या पद्धतीने विचारतो एक क्वेश्चन. क्या बात आहे, क्या बात आहे. हा विचार तर मी पण केला नव्हता, पण हा खरंच खूप ग्रेट विचार आहे. आणि इथे मला असं विचारायचं की 8वीची मुलं किती आहेत? त्यांनी प्लीज हात वर करा. 8वीत सध्या आत्ता अभ्यास करणारी. 9वी, त्यांच्यासोबतच 9वीची मुलं पण हात वर करा. 9वी, अरे वा, 9वीची जास्त आहेत. आणि 10वी, आत्ता सध्या 10वीत असणारी मुलं सगळेच हात वर करा. 8वी, 9वी आणि 10वी. ओके. आमचे फोटोग्राफर काका कुठे गेले? गीताराम काका कुठे गेले ते? हां, प्लीज यांचा फोटो घ्या, कारण की ही ती मंडळी आहेत जी लोक कुठल्या तरी उमेदीने इथं बसली आहेत. बरोबर आहे की नाही? सो त्यांचा थँक्यू, त्यांचा फोटो काढल्याबद्दल. आणि ही जी मुलं आहेत आत्ता ज्यांनी हात वर केला, 8वी, 9वी आणि 10वी, आत्ता सध्या इथे बसलेली असणार आहे. सो त्यांनी कसा विचार केला पाहिजे, किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज कशा असल्या पाहिजे, किंवा त्यांचे प्लॅन्स कसे असले पाहिजे, ह्याबद्दल काय सांगशील? त्यांना कसं गाईड करशील? आता जर तुम्ही 8वी 9वी 10वीचा सिलेबस बघितला आणि 11वी 12वीचा, तर तो ॲक्च्युली या स्टँडर्डचा एक्सटेंडेड फॉर्म आहे. सर जर आताच त्यांची कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर त्यांना पुढे खूप मदत होईल. त्यांनी आताच्या स्पर्धा परीक्षा असतात 8वी 9वी 10वीमध्ये, त्या दिल्या पाहिजेत. लाईक होमी बाबा एक्झाम झाली, NTSCची एक्झाम असेल, स्कॉलरशिपची एक्झाम असेल, याच्याने OMR फिलिंग, त्याचसोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक फिअर असतं मनात, तो एक निघून जातो. आणि त्याचसोबत त्यांना लॉजिकल रिझनिंगचे जे प्रश्न असतात त्याच्याने त्यांना पुढे फिजिक्समध्ये खूप मदत होईल. सो मुलांनी आतापासून कन्सेप्ट क्लॅरिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याचसोबत आतापासून जर त्यांनी एज्युकेशन लाईक बर्डन न समजता एक थोडासा फन विचार केला तर त्यांना 11वी 12वीमध्ये पण तो कधीच कंटाळवाणा वाटणार नाही, त्याला मज्जाच येईल. सो आतापासून त्यांचे कन्सेप्ट्स जर क्लिअर असतील तर मज्जा पण येते सॉल्व करताना क्वेश्चन्स. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली हा प्रश्न मी तिला का विचारला, कारण की तिने ना ॲट द एज ऑफ 14 डिसाईड केलेलं होतं की तिला नीट क्रॅक करायचं आहे. सो मला असं वाटतं ज्यांनी आत्ता हात वर केला होता ना 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी, हे ऑडिटोरियम सोडून जाताना त्यांनी ठरवलं पाहिजे की त्यांना पुढे काय करायचं आहे, आणि त्यानुसार आपले प्लॅन्स किंवा स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजे, आणि तसा अभ्यास केला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खरंच त्यासाठी तुझं किती कौतुक करावं आणि किती नाही असेल, कारण की इतक्या लहान वयात एवढी मोठी समज येणं आणि पुढचा विचार करणं, पुढच्या विचारानुसार चालणं, हे खूप कमी माणसांना जमतं. बरोबर आहे? सो हिच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येक प्रश्नाची खूप सुंदर दिलं. आणि मला असं वाटतं माझ्याकडे तर प्रश्न आहेतच, पण इथल्या कोणाला जर प्रश्न असतील, म्हणजे पालक असू शकतात, विद्यार्थी असू शकतात, तर तुमच्यापैकी जर कोणाला प्रश्न असतील तर प्लीज हात वर करा की तुम्हाला काय विचारावंसं वाटतं. येस येस येस, प्रश्न विचारावाच वाटतोय ह्यातच खूप आहे. क्या बात आहे, हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे तिने काहीतरी ठरवलंय, तिला काहीतरी करायचं. तिला माईक कोणी देऊ शकाल प्लीज तिकडे? फर्स्ट ऑफ ऑल मॅमनी ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली की तिला काहीतरी क्वेश्चन विचारावा, त्यासाठी मॅमचा खूप खूप थँक्यू. आणि फर्स्ट तुम्हाला सगळ्यांना गुड इव्हनिंग. माझं नाव श्रुती आणि मी आता सध्या 11th स्टुडंट आहे. आणि मला ना खरंच तिला क्वेश्चन एक विचारायचा होता की मी आता सध्या 11th स्टार्टिंगच माझी चालू आहे आणि मी चाटेसोबत जॉईन आहे. तर तिने आधी तिची हॅबिट्स तिने आधी अभ्यासाची कशी हॅबिट लावली, की मला खूप प्रॉब्लेम येतो आहे की अभ्यासाची फर्स्ट ऑफ ऑल सवय कशी लावावी. की आधी म्हणजे अभ्यासाला बसल्यानंतर अभ्यास तर खूप करा वाटतो, की एम पण डिसाइडेड आहे, अभ्यास पण खूप करा वाटतो आहे, पण आधी सुरुवात करताना 15-20 मिनटं झाले की कंटाळा येतो. ती हॅबिट कशी बसवावी, म्हणजे लावावी, की 6-6 घंटे 12-12 घंटे अभ्यासाचं पूर्ण रिच्युअल बसलं पाहिजे, की 12-12 घंटे पूर्ण अभ्यास करता आला पाहिजे, की ते मला तिला विचारायचं आहे. हाय, ॲक्च्युली जर डेली टार्गेट जर डिसाईड केलं ना
लाईक आजच्या दिवसात मला एवढं कंप्लीट करायचंच आहे आणि कंटाळा मग नाही येणार, कारण आजचा आपला गोल आपल्या समोर असेल की ओके मला आज 50 MCQ सॉल्व करायचे आहेत या चॅप्टरचे. हा मला चॅप्टर रीड करून घ्यायचा आहे. सो आल्या आल्या एका पेजवर लिहून काढायचं की आज मला काय काय करायचं आहे. ॲक्च्युली आधी तर जेवढं शिकवले तेवढं आपण रिवाईज करू. त्याच्यानंतर आज मला काय करायचं आहे ते लिहून काढलं तर एक टार्गेट समोर असल्यावर मग तर भूक लागली काय ते पण नाही कळणार. म्हणजे आधी तू जेव्हा समजा 11 तुझं तर 8% फिक्स होतं, पण आता आम्ही जसे स्टुडंट आहोत की आम्हाला 11th समजतं आहे की नीटसारखी एक्झाम आहे आणि तिथून डॉक्टर बनता येतं आहे. तर अशा वेळी की आम्ही स्टार्टिंगचं कसं आमचं शेड्यूल प्लॅन करावा की कसे किती आवर्स कोणत्या सब्जेक्टला द्यावे, किती आधी कसे म्हणजे हॅबिट कशी बनवावी की आम्हाला हे करायचं म्हणजे करायचंच आहे असं. ॲक्च्युली मी एक असं फिक्स टाईम नाही ठेवायचे, कारण जर आपण फिक्स टाईम ठेवला तर आपलं लक्ष घरी जातं. सो एक फिक्स टाईम नाही ठेवायचं. जोपर्यंत मन करतं तोपर्यंत अभ्यास करायचा. कारण एका दिवशी जर आपल्याला वाटलं की आज मला फिजिक्स करण्याची जास्त गरज आहे, दुसऱ्या दिवशी वाटू शकतं की नाही मी केमिस्ट्रीमध्ये थोडीशी मागे पडली आहे. सो डेली टाईम टेबल बनवला तरी तो फ्लेक्सिबल असायला पाहिजे. आपल्याला जो करण्याचं मन करतं आहे, लाईक एका दिवशी जर तुला फिजिक्सच करण्याचं मन करतं आहे तर त्या दिवशी जर तुझ्या टाईम टेबलमध्ये असेल की नाही आज मला फिजिक्स तर 1च तास करायचा होता, आता मी जास्त वेळ कसं करू. सो नाही, ज्यावेळेस तो पण असं पण नाही की मग पूर्ण आठवडाभर बायोलॉजीच केलं, मग दुसऱ्या सब्जेक्ट्सला हात नाही लावला. म्हणजे स्वतःचं मनही लक्षात घ्यायचं, दिलो दिमाग दोनों के साथ काम करणार. छान advice आहे ती मस्त. आणि अजून एक की मला शॉर्ट नोट्स बनवताना एका चॅप्टरला पूर्ण कॉम्प्राईज करताना म्हणजे पूर्ण असं कंडेन्स फॉर्ममध्ये आणताना ना खूप आता हे डिफिकल्टी चालली आहे. तर तू तशा शॉर्ट नोट्समध्ये काय टेक्निक यूज करायचीस? ॲक्च्युली मी शॉर्ट नोट्स कधी नाही बनवले, कारण ॲक्च्युली मी स्टार्टिंग करताना त्या शॉर्ट नोट्स बनवण्याचं ठरवलेलं, पण नंतर लक्षात आलं की NCERTची तुम्ही काय शॉर्ट नोट्स बनवणार. NCERTची प्रत्येक लाईन प्रत्येक वर्डच इम्पॉर्टंट आहे. सो मी फिजिक्ससाठी फॉर्म्युला शीट बनवलेले. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मी शॉर्ट नोट्स नाही पण टेबल्स बनवायचे, लाईक कंपॅरिझन चार्ट्स. PCL3 PCL5 असतील तर त्यांचं कंपॅरिझन त्या टाईपचं मी केलेलं. फिजिकल केमिस्ट्रीसाठी मी फॉर्म्युला शीट आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मी रिॲक्शन शीट बनवायचे. बायोलॉजीसाठी सायंटिस्ट किंवा डेट्स किंवा एक्झाम्पल्स यांचे मी शीट बनवलेले, किंवा लाईक ॲनिमल किंगडम आहे तर त्या चॅप्टरमधले मी माइंड मॅप्स बनवलेले. सो चॅप्टर वाईज मी डिसाईड केलेलं की या चॅप्टरला आपल्याला काय बनवायला पाहिजे. पण माइंड मॅप्स बनवू शकते शॉर्ट नोट्सऐवजी. माइंड मॅप्स म्हणजे सपोज आता एपिथिलियम आहे, एपिथिलियमचे खूप सारे टाईप्स दिलेत. सो तर तू एक वेब चार्ट बनवला, मध्ये एपिथिलियम, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स, त्याचे एक्झाम्पल्स, त्याचं लोकेशन, ते जास्त कामाचं पडेल. आणि अजून एक की एक चॅप्टर झाला आहे तर तो रिवाईज करताना मग तू शॉर्ट नोट्स नाही बनवल्या तर तो चॅप्टर रिवाईज करताना तुला आधी किती वेळ लागला, म्हणजे आधी त्याला किती वेळमध्ये तू रिवाईज करायचीस. पण मग जसे एक्झाम येतात तसं आपल्याला तो लवकर रिवाईज पूर्ण बुक रिवाईज करायची 11+12 तर ते थोडंसं हार्ड जातं. तर ते तू कसं केलंस की जसं जसं एक्झाम आली तुला तसं रिव्हिजन क्विक करावं लागत असेल ना, तर त्यासाठी तू कोणत्या टेक्निक्स होत्या तुझ्याकडे? ज्या आपण आता फॉर्म्युला शीट वगैरे बोललो ना त्या रिवाईज करत जायच्या. आणि मग बायोचं कसं मग? बायोचे जे आपण माइंड मॅप्स बनवले आहेत ते, आणि NCERTमध्ये आपण हायलाईट तर केलेले असतातच, ते मी रीड करायचे. पण जास्त करून बायोलॉजीमध्ये प्रश्न लाईक ऑल मोस्ट ज्या अशा काही टिप्स आहेत ज्याला एक दिलं आहे की मोस्ट फंगाय आर हेट्रोट्रॉफिक, पण दिलं आहे की ऑल प्रोटिस्टा आर हेट्रोट्रॉफिक. सो ऑल आणि मोस्ट या टॉपिक मी अशा ठिकाणी गोल करून ठेवलेलं की आपल्याला रिवाईज करायचं आहे, किंवा हे आपण विसरतो. लाईक मी रेड अलगी आणि ब्राऊन अलगीमध्ये खूप कन्फ्युजन व्हायचे, कोणतं अलगी नाही कोणतं कॅरजी नाही. सो त्याच्यासाठी आपण काही ट्रिक्स बनवल्या असतील. मी म्हणजे लास्टच्या 15 दिवसात मी जास्त एक्झाम्पल्सवर, त्यांच्या लोकेशनवर, किंवा जे मी माइंड मॅप्स बनवलेले त्यांच्यावर जास्त फोकस केलेला, कारण त्यांच्यावरनं जास्त प्रश्न येतात.
आणि तू एन सी आर टी ऐवजी अजून एखादी कोणती रेफरन्सला बुक किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी कोणत्या प्रॅक्टिससाठी कोणता अजून रेफरन्स बुक अजून केला होता तुझ्या स्टडीजमध्ये इन्वॉल्व? थेअरीसाठी तर मी फक्त एन सी आर टीच घेतलेली, पण क्वेश्चन सॉल्व करायला मी ऑनलाईन साईट्सची पण मदत घेतली. ऑनलाईन क्वेश्चन्स पण चांगले असतात, चांगल्या क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये पण अवेलेबल असतात. आणि त्याच्यासोबत माझ्याकडे बुक्स एम टी जीच्या होत्या, म्हणजे लाईक फिजिक्ससाठी माझ्याकडे 200 एम सी क्यूची बुक होती ती एम टी जीची, पण मला ती कमी पडायला लागली. लाईक माझ्याकडे टाईम जास्त पुरला, कारण फिजिक्स थोडंसं फास्ट सॉल्व करायची. सो त्याच्यासाठी मग मी जी आर बीची बुक घेतली. पण आता जे पण बुक्स खरेदी करणार आहेत त्यांना मी हेच सांगेन की आपली आधी कॅपॅसिटी बघायची, आपण किती एम सी क्यूज सॉल्व करू शकू. कारण कधीकधी कमी एम सी क्यूजमध्ये जास्त टॉपिक्स किंवा जास्त टाईपचे क्वेश्चन कवर होतील. आणि जर जास्त एम सी क्यूज असतील, आपण मधले 100 घेतले, लास्टचे 100 किंवा मधले असं काही घेतलं, तर सगळ्या टाईपचे क्वेश्चन कवर होत नाही. सो आधी आपली कॅपॅबिलिटी बघायची, आपण किती एम सी क्यूज सॉल्व करू शकू. जर आपण जास्त एम सी क्यूज सॉल्व करू शकतो तर मोठ्या जास्त एम सी क्यूजची बुक घ्यायची. समजा आता माझ्यासारखे स्टुडंट्स आहेत जे 11th आहे, आता स्टार्टिंग करत आहेत आणि ज्यांचं बेसिक अजून बाकी आहे, म्हणजे एवढं कवरअप नाही झालेलं, एवढं कवर सिलेबस नाही आहे, तर अशांसाठी म्हणजे आम्ही स्टार्टिंगला कोणत्या रेफरन्सेस घ्यावं? स्टार्टिंग टू एंड एकच रेफरन्स बुक यूज करायची, कारण सगळ्या रेफरन्स बुक आफ्टर ऑल पी वाय क्यू बेस्डच असतील. पी वाय क्यूजमध्ये जे प्रश्न आले त्याच ह्याच्याने त्यांनी ते डिराईव्ह केलेले प्रश्न असतात. काही नवीन टाईपचे आले असतील तर ते ॲड करतात. सो प्रत्येक बुक एकच, पण स्टार्ट टू एंड एकच बुक वापरलेली चांगली, मला असं मला ते असं थँक्यू वाटतं. सेजल, थँक्यू सो मच आणि तुला खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ओके, तुझं नाव परत एकदा सांगशील? श्रुती. श्रुती जी प्रश्न विचारत होती, खरं तर ती प्रत्येकाच्या मनात असतील. बऱ्यापैकी जे स्टुडंट्स आहेत, पॅरेंट्स आहेत, काय नेमकं वापरावं, काय करावं, कसा अभ्यास करावा, कशी हॅबिट्स, कुठल्या सवयी लावून घ्याव्यात स्वतःला. खरं तर म्हणजे जेव्हा मला अजून एक क्युरियोसिटी आहे की जेव्हा तुला प्रश्न पडला की ह्याचं उत्तर काय असेल, किंवा ते कुठेतरी तू स्टक झालीस किंवा अडलीस, तिथे अडथळा आला तुला, त्यावेळेला तू फोनमध्ये ऑप्शन आहे आपल्याकडे, पटकन फोन काढू शकतो, गुगल सर्च करू शकतो, बरोबर आहे, लगेच आन्सर मिळू शकतं. पण तू कुठला ऑप्शन चूज केला, गुगल सर्च ऑर टीचर्स? टीचर्स कारण जास्त प्रेफरेबल असतात. एक्झॅक्टली, कारण की मला वाटतं गुगलवरनं फक्त इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि टीचर्सकडनं नॉलेज मिळू शकतं. ह्या दोन्हींमध्ये ना खूप फरक आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की मी मोबाईलशिवाय कशी राहू शकते किंवा कसा राहू शकतो, तर नक्कीच राहू शकता तुम्ही मोबाईलशिवाय, कारण की तुमच्याकडे टीचर्स आहेत, राईट. आणि श्रुतीचं अजून एक उत्तर असं पण आहे की जेव्हा इथून ठरवलं ना एकदा का माणसानं काय करायचं, इथून आपोआप होत राहतं, बरोबर आहे की नाही? सो इथून ठरवायचं आहे आधी नेमकं काय करायचं आहे, आणि मग ते इथून आपोआप होणार आहे. येस, अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? येस, हां. गुड इव्हनिंग टू मॅम. माझा असा एक प्रश्न होता हां. की तिला असं फील नाही झालं 11वीत की मला मोबाईल हवा आहे किंवा मला मोबाईल हवा आहे किंवा मला स्टडीज सोडून फक्त मोबाईल खेळायचा आहे, मला एन्जॉय करायची माझी लाईफ. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि बरंच काय काय अजून असतं मोबाईलवर, आणि आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. पण मी जेव्हा तिच्याशी बोलत होते ह्या प्रश्नांच्या, म्हणजे आम्ही जेव्हा बोलणार आहोत त्याच्या आधी थोडंसं आमचं शॉर्ट डिस्कशन झालं, तेव्हा तिला मी विचारलं तू कुठला मूवी बघितला का अशात, किंवा काही असं काही विरंगुळा म्हणून काही केलं का, ते तिचं उत्तर होतं नाही. मला वाटलं सिंगल तरी एखादं तरी मूवीचं नाव घेईल ती की हा मूवी बघितलाय टाइमपास म्हणून, पण तिने एका सुद्धा मूवीचं नाव नाही घेतलं. पण मला हे तिच्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर तूच दे, ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त चांगलं तू देऊ शकशील. ॲक्च्युली मला आधीपासून सोशल मीडियाची आवड नव्हती, ॲक्च्युली आवड होती, आवडायचं नाही. सो माझ्यासाठी तो एक प्रश्न होता. पण हे नेहमी लक्षात ठेवायचं 2 इयर्स ऑफ हार्डवर्क आणि मग पुढे तुमचंच आहे सगळं. तर तेव्हा आता मला गिफ्ट बोलून मोबाईल भेटला आहे. सो काय वाटतं, वा, अजून काय पाहिजे? हो, आता तर म्हणजे 2 वर्ष मेहनत करा, मग तुम्हाला जे पाहिजे ते तर तुम्हाला सगळंच भेटेल. सो हां, कधी कधी वाटायचं की जास्तच आपण बोर्डम म्हणजे एकच एक करून आपण थकतो, तर त्यावेळेस दुसरं काहीतरी इनोव्हेटिव्ह ऑप्शन ट्राय करू शकतो. लाईक थोडंसं फिरायला गेलो किंवा फ्रेंड्ससोबत आपण डिस्कस केलं की कसं चाललं आहे. हां, एकदम असं स्टिक नाही व्हायचं की अभ्यास सोडून काय नाही,
मग तेव्हा तर थोडंसं वेडं होण्याची वेळ येईल. थोडंसं पाहिजे पण जास्त नाही. लाईक मी पण टी व्ही बघायचे पण लिमिटेड टाईम. मला मोबाईलचा क्रेज नव्हता पण मी टी व्ही बघायचे लास्टपर्यंत बघितलं. पण लिमिटेड वेळासाठी आपण काही पण केलं तर ते वाईट नाही. पण असं काही नाही करायचं की ज्याचं तुम्हाला ॲडिक्शन होईल. लाईक तुम्ही बघितलं इंस्टाग्राम वगैरे त्याचं ॲडिक्शन होत जातं. सर ते सगळं अवॉइड करू शकतो. तारक मेहता. क्या बात आहे. त्यातलं कुठलं फेवरेट कॅरेक्टर आहे तुझं? दया आणि जेठालाल. बस संपलं इथे सगळं. पण अजून त्याचं नाव काय होतं? त्याने जो प्रश्न विचारला मोबाईल विषयीचा, तुझं नाव काय होतं? साई. ओके. अजून एक तू प्रश्न विचार, म्हणजे तू जो प्रश्न विचारलास तो ऍक्च्युली माझ्या पण मनात होता. बस बस. थँक्यू प्रश्न विचारल्याबद्दल. अजून एक प्रश्न होता की दीदी तुला कोणता हार्ड सब्जेक्ट गेला सगळ्यात जास्त? मला थोडं जिथे पण रट्टा येतं ते थोडं अवघड जातं. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये थोडंसं अवघड गेलेलं मला फॅक्ट्स वगैरे लर्न करायला. पण त्याच्यामध्ये नंतर मी काय ते लॉजिक लावलं आणि मग तो सॉल्व झाला. म्हणजे लॉजिकली थिंक करायला लागले तर. पण फिजिक्स तर आवडता होता. तर जो सर्वांना हार्ड जातो तो माझा आवडता सब्जेक्ट होता ॲक्च्युली फिजिक्स. ओके. सो कसं शक्य झालं असेल थोडंसं माझ्या शब्दात सांगितलं तर मी म्हणेन की जसं मी सकाळी चाटे सरांशी बोलत होते, त्यांच्या केबिनमध्ये होतो आणि आम्ही याच विषयावर डिस्कस करत होतो की नेमकं तिचं जर्नी, तिने काय केलं, तिने कुठला वेगळे मार्ग अवलंबले आणि त्यावर काम केलं. तेव्हा सर म्हणाले की चाटे कोचिंग क्लासचा मोटो हा आहे की जेव्हा विद्यार्थी त्या स्टेजवर असतो, त्याला एक्झाम द्यायची आहे किंवा त्याला कुठली तरी एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यावेळेला जिकडे क्राऊड आहे ना तिथेच चाललेलो असतो आपण, बरोबर आहे? कारण खूप लोक देत आहेत ही एक्झाम. तुम्ही फक्त म्हणजे एकच व्यक्ती नाही आहात तुम्ही, जो तो व्यक्ती म्हणजे एक्झाम देतोय. तर क्राऊडसोबतच जायचं आहे. पण जर वेगळं व्हायचं असेल तर फक्त पाठ फिरवायचे, म्हणजे पाठ करायचे त्या सगळ्यांकडे आणि आपोआप तुम्हाला तुमच्या मागे लोक दिसणार आहेत, नाही की तुमच्या पुढे. सो एक्झॅक्टली तू हेच केलंयस. तू फक्त पाठ फिरवली आहेस आणि आता तुला या पॉईंटवर ती सगळी लोक मागे दिसत आहेत आणि तू एकटी पुढे आहेस, बरोबर? सो हेच वेगळेपण आहे जे चाटे कोचिंग क्लासेस आणि तिने अवलंबलं आहे आणि तिने एक्झिक्यूट केलं पण आहे तो विचार. सो एकदा ह्या सगळ्यांसाठी म्हणजे चाटे कोचिंग क्लास, टीचिंग स्टाफ आणि तिच्या स्ट्रॅटेजी, तिचं प्लॅन, तिचं ब्रेन, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. टाळ्यांचा आवाज थोडा अजून जोरात असताना बरं होईल. येस, थँक्यू. हां, प्रश्न आहेत. येस, विचारा प्रश्न विचारा. गुड इव्हनिंग. सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा असा प्रश्न आहे, बायोलॉजी 360 मार्क्सचं असतं तर त्याच्यामध्ये फोकस कसं करावं? कन्सेप्ट तर क्लिअर होऊन जातात पण सायंटिफिक टर्म्स वगैरे असतात ते कसे लक्षात ठेवावे असं? ॲक्च्युली जर सायंटिफिक टर्म्स बघितले तर तो एका वर्डला धरूनच असतात. लाईक काही बायोलॉजिकल नेम्सचं माहिती असतील. सो लाईक कार्डिओ इज फॉर हार्ट, न्यूरो इज फॉर ब्रेन. हे जसं आपल्या लक्षात आहे तसंच पुढचं पण त्याच टाईपचं असतं नियरली. सोमा म्हणजे बॉडी. सो ते सगळं लक्षात ठेवलं की इझी जातं. एका वर्डला ब्रेक करून बघायचं. या वर्डचे आपण कसं ब्रेक करून त्याचे वेगवेगळे वर्ड्स करू शकतो, त्याच्यावरनं तो वर्ड लक्षात राहतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आहे. मी आता 8वीतच आहे आणि मी आत्ताच चाटे क्लासेस जॉईन केलेले आहे फाउंडेशनसाठी. ओके. तर मला असा क्वेश्चन होता की 8, 9, 10चं जे फाउंडेशन कोर्स आहे ते म्हणजे नंतर नीट क्रॅक करायला मदत करतं? ॲक्च्युली मी फाउंडेशन कोर्समध्ये नव्हती पण मी माझ्या बहिणीच्या बुक्स बघितल्या फाउंडेशन कोर्सच्या. खरं चांगल्या आहेत. त्याच्याने जर तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करता आले तर 11-12मध्ये खूप मदत होईल. आणि माझा अजून एक असा प्रश्न आहे की जर मला नीट क्रॅक करायचं एम असेल तर मी 8वीपासनं कसं अभ्यासाचं प्लॅनिंग करावं? 8वीमध्ये म्हणजे आता जे सुरू आहे ते नीट करायला पाहिजे. आणि मी जसं सांगितलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या पण असतील त्या सर्व द्यायला पाहिजे. तर म्हणजे आतापासून जर कन्सेप्ट क्लिअर करत गेलो म्हणजे फक्त लर्न करायचं नाही, फक्त बाय हार्ट करतात मुलं, तर तसं नाही, तर ते समजून घ्यायचं, याच्याकडे जास्त भर द्यायला पाहिजे. ओके. आणि जर मला स्टडी करायचं आहे तर मी सकाळी करावं की रात्री?
म्हणजे जसं कसं जास्त सुटेल फ्लेक्झिबल होईल? जसं सूट होईल तसं. खरं तर सांगतात सकाळचा वेळ जास्त चांगला असतो, पण जसं तुम्हाला सूट होईल तसं. कारण मला पण रात्री जागणं थोडंसं सोपं वाटलं सकाळी उठण्यापेक्षा. ओके. अजून मला असं वाटतं पेरेंट्सना पण क्वेश्चन्स पडले असतील ना, की मुलांना कसं हँडल करायचं, त्यांना कसं गाईड करायचं. तर कुठल्या पालकांना प्रश्न आहेत का? कोणाच्या आईला, कोणाच्या बाबांना प्रश्न आहेत का, की काय करायला पाहिजे? येस, येस काका, प्लीज, प्लीज. येस, त्यांना माहीत द्या. ते पण सांगा. तुमचंही नाव सांगा. मी विजय शिंदे. येतोय आवाज? नाही नाही, आवाज त्यांना आवाज द्या प्लीज. पण द्या, तोच गरजेचा आहे. हां, मी येस. विजय शिंदे. माझा मुलगा हॅलो येतोय? येस. मी विजय शिंदे. माझा मुलगा सध्या साठे क्लासमध्ये आहे आणि पैठण रोड ब्रँचला आहे, सध्या 10वीला. मी सगळ्यात पहिले थँक्यू म्हणेल आनंद सरांना, की त्यांनी मागच्या वर्षी 9वीला असताना मुलाला एक मोटिवेट केलं आणि सकाळी 5ला उठून तो अभ्यास करायचा. पण 9वी संपल्यानंतर हा जो सुट्ट्यांचा पिरियड होता त्यामध्ये एकदम मी परत सरांना विनंती करेल, आनंद सर आहेत. हां. आनंद सरांना मी परत एकदा विनंती करेल की मुलांना असंच मोटिवेट करत राहा आणि जसा मागच्या वर्षी मुलांनी अभ्यास केलाय पहाटे उठून, त्याच्यामध्ये भरपूर मला प्रोग्रेस दिसली, जे की मी स्वतः सांगायचो. बरेचसे पालक इथं मुलांना स्वतः सांगतही असतील की सकाळी लवकर उठून अभ्यास करा, रात्री जागण्यापेक्षा सकाळी केलेला अभ्यास कधीही चांगला. तर परत मी त्यांना विनंती करेल की तुम्ही मुलांना किंवा आपल्या स्टुडंट्सला सांगावं सकाळी उठूनच अभ्यास केलेला बरं. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल अवॉइड करणं हे पण वारंवार शिक्षकांनी टीचर्सनी सांगणं गरजेचं आहे. हां, येस, बरोबर आहे. मला हे विचारायचं होतं की आता ही जी दिदी आहे किंवा 10वीला 100 मिळवले, आता ही जवळपास 99+ आहे. तर या तुझ्या जे व्यक्तिमत्व आहे, आता तू सध्या मुलांना एक छोट्या लाईनमध्ये काय सांगू शकशील? एकाच लाईनमध्ये सांगायचं थोडं अवघड आहे, पण प्रयत्न नक्की कर. येस, कारण तू MCQ सॉल्व्ह करते, तुला माहिती आहे ट्रिकी क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. सो हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, बट यू कॅन. एकच वाक्य हवं, कुठलंही तुला आठवत असेल आत्ता सध्या. डेडिकेशन अँड हार्डवर्क लीड्स टू सक्सेस. बस संपला विषय. कारण की जसं ते म्हणाले ना, आनंद सर तुम्ही मोटिवेट करत राहा मुलांना, तर खरंच आनंद सर तुम्ही सगळ्या मुलांना आनंदी ठेवा आणि त्यांना मोटिवेट करत राहा. कारण की एक्सटर्नल मोटिवेशन पण गरजेचं असतं, जे टीचर्स करू शकतात फक्त. आणि त्या मोटिवेट करणाऱ्या प्रत्येक टीचरला एकदा सल्यूट आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की त्यांना मोटिवेटेड राहावं लागतं दुसऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी. हे खूप अवघड असतं आणि ते सगळेजण करतायत, हे सगळे टीचर्स करतायत. येस, सो मला वाटतं की तुझ्या आत्तापर्यंतच्या सक्सेस चेनच्या जर्नीमध्ये प्रत्येक टप्प्यावर तू असताना आणि तिथून पुढे गेल्यानंतर सुद्धा मला वाटतं प्रत्येक निर्णय तुझा हा म्हणजे मला असं वाटतं तुझ्यासाठी काही बोलायचं असेल तर यू लिव्ह बाय चॉईस, नॉट बाय चान्स. सो हेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे की कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या नाही हे आपल्याला माहिती असतं, पण तरी आपण आपल्या मनाला समजवू शकत नाही की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे माझ्यासाठी. आणि तेच तेव्हा समजवता आलं पाहिजे. येस प्लीज, क्वेश्चन. एक क्वेश्चन होता. हां, तर 10वीनंतर जो सिलेबस आहे तो म्हणजे फार मोठा झाले, तर त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं करायचं? प्रत्येक सब्जेक्टला बरोबर म्हणजे वेळ मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अभ्यास पण झाला पाहिजे. तर त्याचं 11th आणि 12thचं प्लॅनिंग काय होतं की अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे असं? आपण जर रोज जे केलं आहे ते जर रिवाईज करत गेलो तर, कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक सब्जेक्ट शिकवला जातो, सर जर ते रिवाईज करत गेलो आणि जो चॅप्टर एंड झाला तो चॅप्टर एंड झाल्या जर त्याचे MCQs वगैरे सोडवले, सो प्रत्येक चॅप्टर कव्हरअप होतो आणि प्रत्येक सब्जेक्टला पण इक्वल वेटेज देता येतो. आपण स्वतःचा टाईम टेबलही बनवू शकतो. ओके, एक लास्ट क्वेश्चन कोणाला पडला असेल तर येस. हां, तुमच्या दोघींपैकी ठरवा आता, टॉस करा म्हणजे कोण प्रश्न विचारणार आहे, नाहीतर मग दोघी मिळून विचारा म्हणजे तिचा
दोघांना पण चान्स. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, दोघांना चान्स द्या. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अच्छा, ओके. सरांसाठी प्रश्न. नाही, माझा सगळ्याच मुलांकडून प्रश्न आहे की तिच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते इतकी मेहनत केल्यानंतर, थोडा मोठं यश मिळवल्यानंतर हे एवढं हास्य राहत नाही. तर ह्या हास्याच्या पाठीमागं नेमकं काय आहे? ओके. तुम्हारी खूबसूरत स्माइल के पीछे क्या है, क्या राज है? काय नाही, आतापर्यंत मी जी पण मेहनत घेतली आता ती सार्थ ठरली असं वाटतं. सो लास्ट 2 क्वेश्चन्स. हाय दीदी, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. थँक्यू. तू म्हटली की फिजिक्स तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे, तर मग फिजिक्स सगळ्यांना इतकं हार्ड जातं, तर मग तुला फेवरेट कसं वाटतं? म्हणजे इतका हार्ड सब्जेक्ट म्हणतात सगळे त्याला, तर मग तू कसं काय, म्हणजे तुझा कसं काय फेवरेट सब्जेक्ट बनू शकतो? तू काय केलं त्याचं इंटरेस्ट तुझं वाढवण्यासाठी? ॲक्च्युली जेव्हा 11th सुरू झालेली तेव्हा GTS सर होते. GTS सरांनी म्हटलेलं कि आप सबको लोग बोलेंगे कि फिज़िक्स बहुत मुश्किल होता है, आप सबसे पहले ये बात अपने मन से निकाल दो. जर आपण स्वतःलाच असं बोलत गेलो की फिजिक्स हा खूप हार्ड आहे, तर जो कन्सेप्ट इझी आहे तो पण आपल्याला हार्ड वाटायला लागेल. सो स्वतःला हेच बोलायचं की ही कन्सेप्ट इझी आहे. आणि फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व करायला एक छोटीशी ट्रिक असते, ती म्हणजे तुम्हाला फोर्सेस वगैरे जे पण त्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत ते माहिती असायला पाहिजे. ते माहिती असतील, तुम्ही डायग्राम बनवून त्याला व्हिज्युअलाइज करू शकला, प्रश्नात काय विचारलं आहे हे जर तुम्हाला कळालं तर क्वेश्चन सॉल्व करणं खूप इझी आहे. एक लास्ट क्वेश्चन. आम्ही हॉस्टेलचं मुलं, आम्हाला जास्त टाईम नसते, आमचे कुठे 6 to 11 आम्ही दिवसभर झोप असते, तर आमच्याकडे जास्त टाईम नाही अभ्यास करायला. म्हणजे ओव्हर टाईम आम्ही ऐकलं असं, जे टॉपर आहे ते 12-15 घंटे अभ्यास करतात. आमचे 1 घंटे तर कॉलेज ॲक्टिव्हिटीजमध्येच निघून जातात आणि आम्ही ते टाळू नाही शकत. तर मग आम्ही कमी टाईमात जास्त अभ्यास कसा करू शकतो ते आम्ही ते ट्रॅक करतो. म्हणजे टाईमपास जो काही होतं, आता काही दिवस झाल्यावर तुम्हालाच कळेल की तुम्हाला काय स्ट्रॅटेजी सूट होईल. सर आपल्याला जी स्ट्रॅटेजी सूट होते त्या हिशोबानेच करायला पाहिजे. आणि खूप मुलं काय करतात की एक कन्सेप्ट एकदा क्लासमध्ये शिकवली की पुन्हा ती 2-3 वेळा वेगवेगळ्या टीचर्सकडनं समजण्याचा प्रयत्न करतात. सो तसं न करता एकदा जी कन्सेप्ट शिकवली आहे त्याच कन्सेप्टला अजून जास्त क्लॅरिफाय करायला क्वेश्चन सॉल्व केले तर, आणि मग त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर आपण ज्या टीचर्सकडनं शिकलो त्यांनाच जर पुन्हा विचारलं तर त्याचा एक जास्त फायदा होतो. कारण मी खूप मुलांना बघितले ते एकच कन्सेप्ट वेगवेगळ्या ठिकाणी शिकतात, त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस तर होत नाही, उलट टाईमपास होत जातो आणि ते पण कन्फ्यूज होतात. आणि एका दिवसात किती MCQ सॉल्व करायचे? कधी मोजले नाहीत, कारण मोजल्यावर आपण स्वतःवर एक मर्यादा ठेवतो. पण जसा टाईम भेटला तसं सॉल्व केलं तर एका चॅप्टरवर 500 झाले असतील, म्हणजे 11th to 12th. ओके. तिने जी उत्तरं दिली आहेत त्यासाठी तर म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, तिच्याकडनं मिळालेले उत्तरं किंवा तिच्याकडनं मिळालेले सगळे जे गायडन्स आहे ते तर खूप इम्पॉर्टंट आहेच. आणि मला नाही वाटत तिच्या पालकांना कधी हा प्रश्न पडला असेल की हिला कसं समजवायचं आणि कसं अभ्यासाला बसवायचं किंवा काय. तर ज्यांच्याकडे प्रश्नच नाही आहेत आणि फक्त ते तिच्यासोबत होते आणि कायम तिला मोटिवेट करत होते, तिच्या पालकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतकी गुणी मुलगी तुम्हाला मिळाली आहे ना, इतकी गुणी की तिला काहीच सांगायची गरज नाही पडली. ऑलरेडी सगळं ब्रेनमध्ये डिसाइडेड होतं, प्री डिसाइडेड होतं आणि तिने ते सगळं इम्प्लिमेंट केलं आहे तिच्या या जर्नीमध्ये आणि हे सक्सेस तिने अचीव केलं आहे. सो मी म्हणजे चाटे सरांना, वाघमारे सरांना विनंती करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं आणि तिच्या पालकांना सुद्धा विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं, तिचा सत्कार करूया इथे. आणि हे खरं तर टोकन ऑफ लव्ह म्हणतात ना, तसं आहे, हे खूप छोटंसं आहे, तुझ्या सक्सेसच्या पुढे एवढूच आहे, पण ते गरजेचं आहे. ठीक आहे. सो एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, तिच्या पेरेंट्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, तिच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी, प्रत्येक त्या व्यक्तीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. प्लीज टाळ्यांचा आवाज कमी होऊ देऊ नका प्लीज.
यस, थैंक यू सो मच मैम. एक बार मैम के लिए भी जोरदार तालियां होनी चाहिए फॉर सच अ वंडरफुल इंटरव्यू. क्या बात आहे. नाव दिस इज टाइम. आणि या ठिकाणी मी चाटे समूहाचे अध्यक्ष गोपीचंदजी चाटे सर यांना विनंती करते की त्यांनी खरोखर कौतुकास पात्र असलेली कुमारी सेजल राठी आणि तिचे पालक यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करावा. निर्णय, संघर्ष, सातत्य, मेहनत, जिद्द, चिकाटी, यश, आनंद, कौतुक कॉंग्रॅच्युलेशन डिअर सेजल. स्टेट ऑफ नीट आणि खरोखर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मानाचा तुरा तिने या ठिकाणी रोवलेला आहे आणि तिच्या पुढील भवितव्यासाठी तिला चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations girl. Come on everyone, put your big hand together for. आणि त्यासोबतच आपल्यामध्ये अजून एक व्हेरी गुड बॉय आहे. त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्यांनी आपण त्याला स्टेजवर इन्व्हाइट करूया. कम ऑन, बिग हँड फॉर वैभव गोरमे, ऑल इंडिया रँक 2958 JEE ॲडव्हान्स क्वालिफायर.